तिच्या सरकारने ही लाडकी बहीणची योजना आणलेली आहे, जी आजपर्यंत कोणी आणलेली नव्हती. आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला ही यशस्वीरित्या राबवायची आहे. कुठलीही पात्र आणि गरजू लाभार्थी याच्यापासून वंचित राहता कामा नये, या संदर्भातली दक्षता ही विभाग म्हणून आम्ही घेतलेली आहे. काही केली गेली का व हे आता पैसे रिकव्हर करणार का? आणि जर चुकीच्या पद्धतीने काही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी चूक केली तर त्यांना शिक्षा होणार का? मी साधारणपणे या गोष्टीच्या संदर्भातला वारंवार उल्लेख केलेला आहे. राज्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे, शिंदे साहेबांनी केलेला आहे, अजितदादांनी केलेला आहे, की ज्यांनी या योजनेचा चुकीचा लाभ घेतलेला असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्या संदर्भातली रिकव्हरीची भूमिका ही शासनाची आहे. या आधी सुद्धा ज्या वेळेला एका लाभार्थ्यांनी किंवा एका व्यक्तीने 30-30, 35-35 अकाउंट्स ची त्या ठिकाणी एक साताऱ्यामध्ये, एका सांगलीमध्ये, सोलापूरमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडल्या, त्यावेळेला आम्ही ते अकाउंट त्याच वेळेला सील केलेले आहेत. आणि ह्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला तशा पद्धतीच्या आढळलेल्या आहेत. काही त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा आढळलेल्या आहेत आणि त्या वेळेला आम्ही कारवाई ही केलेली आहे. आपण साधारणपणे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, माध्यमांनी सुद्धा कुठलाही बाबत कन्क्लुजनवर यायच्या आधी लक्षात घेतली पाहिजे, की हा डेटा आहे, हा 26 लाखाचा डेटा त्यांनी आम्हाला दिलेला आहे. हा अजून विभाग म्हणून आम्हाला क्रॉस व्हेरीफाय करणं आहे. हा डेटा त्यांनी दिल्यानंतर याची ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करून नक्की त्याच्यामध्ये पात्र किती, अपात्र किती, किंवा एखाद्या विभागाकडनं ज्या वेळेला आम्हाला डेटा येत असतो त्यावेळेला कदाचित आता साधारणपणे लाडकी बहीण योजनेची नोंदणी जी आहे, रजिस्ट्रेशन, हे 2,60,60,00,000 म्हणजे 2.63 करोड्स पेक्षा जास्त झालेली होती. आणि 2.63 करोड्स पैकी आपण साधारणपणे 2,47,00,000 महिलांना लाभ देतोय. म्हणजे आम्ही 15-20 लाखाचा जो डेटा आहे रजिस्ट्रेशनचा, हो ऑलरेडी स्क्रुटिनी केलेला होता.